विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं टप्पा अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। भर पावसातही आंदोलक मैदानात धरणं आंदोलन करतायत। दरम्यान या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला। विना अनुदानित शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनानं 6 जुलैपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा आपणही आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिलाय। विना अनुदानित शाळांना तातडीनं टप्पा अनुदान लागू करावं या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी भेट देत आंदोलनकर्त्या शिक्षकांना पाठिंबा जाहीर केला। यावेळी त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला। 6 जुलैपर्यंत सरकारनं शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मी स्वतः तसंच राज्यातील अनेक मोठे नेते आणि अनेक आमदार आंदोलनात सहभाग घेतील। सध्याच्या मुसळधार पावसातही शिक्षक भिजत मैदानात ठाण मांडू नयेत, त्यामुळे सरकारनं दिलेला शब्द पाळावा असं आवाहनही आमदार पवार यांनी केलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, शिक्षक समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे, आनंद कर्णे, वैजनाथ चाटे, अक्षय देशपांडे, अजय थूल, आशिष केंद्रे यांच्यासह राज्यभरातील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते।